शिर्डी शहरातल्या जुना बिरोबा रोड परिसरात विशाल रामसिंग वाघ यांच्या इमारती शेजारील त्यांच्या मालकीची एर्टिगा कार रात्रीच्या सुमारास जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे। सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास कार जाळण्याचा हा प्रकार घडला असून विशाल वाघ यांच्या पाळीव कुत्र्याच्या सतर्कतेमुळे हा प्रकार वाघ यांना तात्काळ समजला आणि त्यामुळे संपूर्ण गाडी खाक होता होता वाचली। एर्टिगा गाडी क्रमांक MH17 AJ 5199 या क्रमांकाची ही एर्टिगा गाडी असून या जाळपोळीत गाडीचं मोठं नुकसान झालंय। नेमका हा प्रकार कोणी आणि का केला याबाबत माहिती मिळू शकली नसून वाघ यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा अज्ञातांच्या विरोधात दाखल करण्यात आलाय। आतापर्यंत दुचाकी जाळपोळीच्या अनेक घटना जिल्ह्यामध्ये घडल्या असून प्रथमच चारचाकी कार जाळल्याचा प्रकार शिर्डीमध्ये उघडकीस आलाय। याबाबत उशिरापर्यंत पोलीस अधिकाऱ्यांना घटनेचं गांभीर्यच माहीत नसल्याचं कळतंय। दरम्यान घटना घडल्यानंतर रात्रीच्या सुमारास काही पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिल्याचंही कळतंय। दरम्यान याविषयी विशाल वाघ यांनी अधिक सांगितलंय। माझं नाव विशाल रामसिंग वाघ, राहणार शिर्डी, बिरोबा रोड, कालिकानगरच्या विभागात राहतो। रात्री 1:30च्या दरम्यान कोणी अज्ञात व्यक्तीने खोडसाळपणा करण्यासाठी माझ्या गाडीवर पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न केला आहे। त्यास पेट्रोल करण्याचा प्रयत्न केला। मी रात्री 1:30 वाजता उठून माझे बोरची मोठ चालू करून मी पहिले गाडी भिजवली, नंतर पोलीस स्टेशनला गेलो आम्ही फिर्याद द्यायला। रात्री पोलिस येऊन त्यांनी फोटो वगैरे गाडीचे काढून नेले। सकाळी ते म्हणे सकाळी या तुम्ही ऑफिसला, आपण ती क्लिअर कट लिहून घेऊ सगळं। आणि कोणीतरी असं इथं रात्री पोलिसांनी नेहमी इकडं सध्याचा इथं नेहमी त्रासदायक इलाका आहे, तर तो रात्रीची पेट्रोलिंग करावं या साईडला। काय वाटतं तुम्हाला कशामुळे पेटवली, काय कोणतरी काहीतरी खोडसाळपणा करण्यासाठी कोणतरी पेटवली अशी। पण आमचा कोणासंग वादिवाद नसल्यामुळं काही प्रसंग येत नाही आमचा। कोणी बघितलं पहिल्यांदा पेटलेलं? बघितलं, आईने बघितले। आईने बघितल्यानंतर आईने आवाज दिला। रात्री आमचं कुत्रं होतं, कुत्रं भुकायचं जोरजोरात। त्या कुत्र्यामुळं आम्हाला समजलं का कोणतरी आलं आहे, म्हणून आम्ही त्या कुत्र्यामुळं आम्ही जागे झालो, तेव्हा समजलं आम्हाला गाडी पेटलेली होती। दरम्यान विशाल वाघ हे शिर्डी शहरातील एक व्यावसायिक असून कुणाशीही कुठल्याही प्रकारे भांडण नसताना हा प्रकार नेमका घडला कशामुळे हा मोठा प्रश्न आहे। विशाल वाघ यांच्या गाडी जाळण्याच्या या घटनेनंतर शिर्डी शहरातील व्यावसायिकांमध्ये दहशत पसरली आहे। कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, एसएन मीडिया, शिर्डी।